मित्रहो नमस्कार. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना झाली आणि या समितीच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट लागू झालं मराठवाड्यामध्ये आणि मराठे हे कुणबी आहेत अशा प्रकारचे दाखले देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी ओबीसींची देखील उपसमिती स्थापन केलेली आहे आणि याचे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे. त्या समितीमध्ये कार्यरत असलेल्या पंकजाताई मुंडे यांनी देखील प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितलं आहे की आजपर्यंत जे कुणबी दाखले दिलेले आहेत ते कुणबी दाखल्यांची पुन्हा पडताळणी व्हावी आणि त्यासाठी आता श्वेतपत्रिका काढा असा त्यांनी सल्ला दिलेला आहे आणि असा त्यांनी आदेश दिलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये. खरं तर पंकजाताईंनी हा सवाल करण्याच्या अगोदर आजपर्यंत दिलेली ओबीसी दाखले, जेव्हा एखादा अधिकारी ओबीसी दाखला देतो, कुणबी म्हणून नोंद घेऊन दाखला देतो, तेव्हा सर्वस्वी पडताळणी केलेली असते. कारण जर त्यामध्ये काही चुका आढळून आल्या तर नोकरी जाण्याची शक्यता असते. मग ही सगळी इतकी मोठी गोष्ट असताना एखादा अधिकारी चुकीची नोंद लावेल का किंवा चुकीची नोंद म्हणून कुणबी दाखले देईन का, तर ती शक्यता प्रचंड कमी प्रमाणामध्ये आहे. असं होऊ शकत नाही. आज श्वेतपत्रिका काढल्यानंतर जे काही कुणबी दाखले महाराष्ट्रामध्ये वाटले गेले त्या सगळ्या कुणबी दाखल्यांची जर पडताळणी करायची असेल तर याचा अर्थ शासकीय यंत्रणेवरती पंकजाताईंचा विश्वास आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुळात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाड्यातले सगळे मराठा हे ओबीसी होतील का हा प्रश्न समोर असताना आता ओबीसी विरुद्ध मराठे हा वाद लावण्याचं काम कोण करतंय? म्हणजे एकीकडं ज्यांनी उत्तर द्यायचे आहेत ते मंत्रिमंडळ आता दोन समित्या बनवतंय. एक समिती बनवतंय ओबीसींची आणि दुसरी समिती बनवतंय मराठांची. मला असं वाटतं की आता या देशामध्ये सगळे काही प्रश्न सोडवण्याची ताकद ह्या दोन समितीमध्ये आहे का असं वातावरण निर्माण केलं जाऊ लागलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की पंकजाताई जर असं म्हणत असतील की अगोदर दिलेले दाखले ह्यांची कुणबी जे नोंदी आहेत त्या सगळ्या नोंदी श्वेतपत्रिकाच्या माध्यमातून तपासा, तर दुसरीकडे जरांगे पाटील असं म्हणतात की जर तुम्हाला श्वेतपत्रिका काढायचीच आहे तर 1994 साली ज्या जाती ओबीसी मध्ये टाकल्या गेल्या त्या सरसकट जातींची देखील श्वेतपत्रिका काढावी लागेल आणि मग ह्याच्यामध्ये चुकीचे दाखले गेलेले आहेत का, ज्यांची खरीच नोंद आहे का, त्या सगळ्या नोंदी जर तपासून पाहायच्या असतील तर सन 1994 पासूनच्या नोंदी तपासा असं स्पष्ट मत जरांगे पाटलांनी मांडलंय. म्हणजे एकीकडं मराठा समाजातल्या पिचलेल्या दीन दलित वंचित समाज कुणबीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये येत असेल तर मला असं वाटतं की ह्या नेते मंडळी विरोध कशासाठी करायचा आहे? हा विरोध राजकीय दृष्ट्या विरोध आहे का? म्हणजे हा विरोध कोण करतंय? म्हणजे या विरोधाच्या पाठीमागं कोण आहे का? श्वेतपत्रिका काढायला सांगत असताना श्वेतपत्रिकेच्या पाठीमागं एक भलं मोठं राजकारण खेळलं जाते. ते राजकारण म्हणजे मराठा उपसमिती असेल किंवा ओबीसी उपसमिती असेल, या समितीमध्ये भांडण लावून देण्याचं काम कोण करतंय? जर तुम्ही मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू केलं असेल आणि जर मराठवाड्यातले मराठा हे कुणबी आहेत अशी जर नोंद तुम्ही देणार असाल तर आज आता इथून पुढे दिलेले दाखले आणि याच्या अगोदर कुणबी म्हणून दिलेले दाखले ह्याची पुन्हा पडताळणी का करायची हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अगोदर जी पडताळणी तुम्ही करूनच दाखले दिलेत ना, म्हणजे अगोदरची पडताळणी खोटी आहे का? शासकीय यंत्रणेवर पंकजाताईंचा विश्वास नाही का? म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट दिलं जातं त्याची व्हॅलिडिटी होते. व्हॅलिडिटी सारखी अवघड प्रोसेस कोणतीच नाही असं म्हटलं तरी काय वावगं ठरू नये. हे सगळे ह्या यंत्रणेमध्ये काम करणारे अधिकारी हे खोटारडेपणा करतील का हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे कुणबी दाखला देणं हे म्हणणे इतकं सोपं नाही. त्याच्या पाठीमागचे पुरावे लक्षात घ्यावे लागतात, नोंदी लक्षात घ्याव्या लागतात, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि मग एखादा अधिकारी सक्षमपणे तशी नोंद असेल तर दाखला देतो, नाहीतर त्या अधिकाऱ्याला स्वतःच्या नोकरीवरती पाणी घालून घ्यावं लागेल. म्हणजे एखादी नोंद देत असताना तो अधिकारी सर्वस्वीपणे जबाबदार असतो. आणि मला असं वाटतं पंकजाताई असं म्हणत असतील की अगोदर जे कुणबी दाखले दिलेले आहेत त्यासाठी श्वेतपत्रिका काढा, तर जरांगे पाटलांच्या समर्थकांचं म्हणणं आहे श्वेतपत्रिका काढायचीच आहे तर ती 1994 पासूनची काढा, म्हणजे सगळंच ओपन होईल, सगळंच उघड होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.